ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. दिव्यातील तेल कमी होऊन देता, तयार आम्ही होऊया. मोहरांना मातीत न लपविता, तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. होते जे मागे ते जातील, तयार आम्ही होऊया. शेवटपर्यंत जे धीराने राहतील, तारण त्यांचे होणार. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. नका मान पांढ्या जगाचा, तयार आम्ही होऊया. शोधा ती मेंढरे जी कळपात नाही, तयार त्यांना करूया. आजच्या म्हणण्याकरता देवाचे वचन मत्ते अध्याय 24 41 ते 44 ही वचने. मत्ते अध्याय 24 41 ते 44 ही वचने. जात्यावर दळीत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल, म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हास ठाऊक नाही. आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधण्याला कळले असते, तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. देवबाप ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देऊ. माझ्या प्रियांनो, पुनरुत्थित जिवंत आणि लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आताच मत्ते 24 41 ते 44 हा शास्त्र भाग वाचलेला आहे. या शास्त्र वचनांमध्ये एक अतिशय महत्वाचं सत्य प्रगट केलेलं आहे. ते म्हणजे मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा पुन्हा येणार आहे. परंतु कोणत्या दिवशी येईल हे मात्र आम्हाला ठाऊक नाही. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त
आम्हाला जागृत राहण्यासाठी सांगतो आहे. कारण वचन 41 मध्ये सांगितलेलं आहे की जात्यावर दळण्यासाठी ज्या दोघी असतील त्यातील एक घेतली जाईल आणि एक ठेवली जाईल. का? कारण जी प्रभूच्या आगमनासाठी तयार आहे तिला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल. म्हणून वचन 42 आणि 44 यामध्ये येशू सांगतो की जागृत रहा, तुम्ही सिद्ध असा, म्हणजेच तयार असा, कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. होय, तो अकस्मात येणार आहे. आणि आपण जे त्याचे आहोत म्हणजे प्रकाशाची प्रजा, दिवसाची प्रजा आहोत. म्हणून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे राहावे आणि सावध राहावे. प्रेषित पेत्र त्याच्या पत्राच्या दुसऱ्या पत्रामध्ये 3 अध्यायाच्या 1 वचनामध्ये सांगतो की मी तुम्हाला आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करत आहे. तसेच तो हेही सांगतो की आम्ही पवित्र वर्तणूक व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत असावं आणि तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असावे आणि शांतीत असलेले असे आपण त्याला आढळावे. म्हणून होईल तितका आम्ही प्रयत्न करावा. प्रियानो, प्रेषित योहान देखील त्याच्या पत्राच्या 1 पत्रामध्ये 2 अध्यायाच्या 28व्या वचनामध्ये सांगतो की तर आता मुलांनो त्याच्यामध्ये राहा, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहा, यासाठी की तो प्रगट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावे आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्याच्यापासून लाजेने माघार घ्यावी लागू नये. प्रभू येशू ख्रिस्त लवकर येणार आहे, तेव्हा आपण जागृत असावं आणि जग व जगातील गोष्टींपासून दूर राहावं. प्रभू परमेश्वर आम्हा प्रत्येकाला सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही आभारी आहोत तुझ्या प्रीतीसाठी. आज तू आम्हाला स्पष्ट केले आहेस की तू पुन्हा येणार आहेस, तेव्हा आम्ही जागृत राहून तुझ्या दृष्टीने निष्कलंक, निर्दोष असे शांतीचे जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. करूया प्रियजन आमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन आमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.